मित्रहो, दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन आणि विलिनीकरण अखेरपर्यंत झालंच नाही आणि आता यापुढे ते कदाचित कधीही होणार नाही. या विलिनीकरणाच्या चर्चा काही महिने झाल्या आणि त्यावर पडदा पडला. कदाचित तो कायमचा. पण राज्याच्या राजकारणामध्ये आता एक सर्वात मोठी अशी घडामोड घडू लागलेली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसमधूनच झालेला आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि हीच राष्ट्रवादी आता काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये कायम अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये विलिनीकरणाच्या दृष्टीनं पावलं टाकलेली होती. पण अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या विलिनीकरणाला विरोध केल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होऊ शकलं नाही. त्यामुळं मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पुढचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो. याच कारणास्तव काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा पर्याय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वाटलेला असावा. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असताना शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याबाबत नुसत्या चर्चा नाही, नुसत्या हालचाली नाही, तर घडामोडी देखील सुरू झाल्या आहेत. या विलिनीकरणासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विलिनीकरण करण्याची तयारी दाखवत या नेत्यांनी काही अटीही राहुल गांधी यांच्या समोर ठेवल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर देशातील राजकारणामध्ये भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधी पक्षाच्या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या या चर्चांना आता वेग आलेला आहे. ती घडामोडीत बदलू लागलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामध्ये याबाबत चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्यामुळं, त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दिल्लीला जाण्याआधी नाना पटोले यांनी अत्यंत महत्वाची आणि सूचक प्रतिक्रिया दिली. सूचक काय, खरं तर त्यांनी सगळं सांगूनच टाकलं म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता, मात्र काही कारणास्तव त्यावर निर्णय घ्यायला उशीर झाला. आता देशातील राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळी सेक्युलर मताचं विभाजन थांबविण्यासाठी, देश वाचविण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित यावं अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं. त्याचबरोबर भाजप विरोधामध्ये व्यापक आघाडी उभारण्यासाठी विविध समविचारी पक्ष काँग्रेस सोबत येण्याच्या भूमिकेत असल्याचंही पटोले यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर या विलिनीकरणाची गतिमान सगळी एकूण होत असलेली चर्चा आणि घडामोडीचे संकेत नाना पटोले यांनी दिले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं होतं, भाजपला प्रभावी आव्हान द्यायचं असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, विरोधी मतांचं एकत्रीकरण करावं आणि काँग्रेसमधून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये परत यावेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड घडत असल्याचं एका बाजूला दिसत असलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. नाना पटोले यांनी एवढ्या स्पष्टपणे सांगितलेलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव नाही असं म्हटलं. पण त्यांच्याच पक्षाचे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं म्हटलं आहे. पण त्यांनी विलिनीकरणाची चर्चा नाकारलेली नाही
अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील हे काही कोणी सांगायची आवश्यकता नाही, ते उघडच हे आहे. पण ही चर्चाच खोटी आहे, चुकीची आहे, अफवा आहे, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा असा कुठला विषयच नाही असं काहीही या नेत्याने म्हटलेलं नाही. याचाच अर्थ असा की राष्ट्रवादीच्या नदीचा प्रवाह काँग्रेसच्या सागराच्या दिशेनं सुरू झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा गायब होणार आहे. परंतु अद्याप तरी यावर अंतिम निर्णय झालेला नाही, पण हा निर्णय लवकर होऊ शकतो. मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे भाजपाचा प्रभाव रोखण्यासाठी शरद पवार यांनी असा निर्णय घेतला तर तो योग्य ठरेल का? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही आपली नेहमीची अपेक्षा, विनंती. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.